महत्त्वाची बातमी सोलापुरातून। मोहोळ तालुक्यातून वाहणारी सीना नदी प्रवाहित झाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ही नदी कोरडी ठाक पडलेली होती, मात्र आता ही नदी प्रवाहित झाल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। सोलापुरामध्ये मोहोळ तालुक्यातून वाहणारी जी सीना नदी आहे ती आता सध्या प्रवाहित झाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ही नदी कोरडी ठाक पडली होती, मात्र आता ही नदी प्रवाहित झाल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूया। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे आता जलस्रोत देखील भरायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण मोहोळ तालुक्यातून वाहणारी ही जी सीना नदी आहे या पात्रात आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो सीना नदीचं पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू वाढताना आपल्याला दिसून येते। जर 2 महिन्यांपूर्वी याची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय कोरडी अशी ही नदी पडलेली होती। आसपासच्या शेतीला सुद्धा पाणी मिळत नव्हतं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती। मात्र या जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्हा असेल, आसपासचा परिसर असेल, या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं ही जी पाणी पातळी आहे ती हळूहळू वाढताना दिसून येत आहे। एकंदरीत आपण जर सोलापूर जिल्ह्यातील तलाव किंवा बोरवेल असतील यांची देखील परिस्थिती पाहिली तर यांची देखील पाणी पातळी जी आहे ती वाढताना दिसून येते। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। पावसाने थोडी उघडीप दिल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे। अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घाऊक बाजारामध्ये भाज्यांची आवक गेल्या 8 दिवसांपासून वाढली आहे। तर आवक वाढल्यामुळे घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दरही कमी झालेत। 60 ते 70 रुपये प्रति किलो मिळणारी भाजी व्यावसायिकाला आता 30 ते 35 रुपये प्रति किलो दराने मिळते। मात्र व्यावसायिक नागरिकांना कमी भावामध्ये भाज्या विकताना दिसत नाहीत। तो 100% इकडे येऊन राहिला, त्याची नासधूस होऊ नाही राहिली। आणि दुसरी गोष्ट, आता दिंडी निघाली। आपले कमीत कमी महाराष्ट्रातले 25 ते 30 लाख लोक या पंढरपूर दिंडीला चाललेले असतात आणि इकडे माल बी भरपूर आहे आणि लोक खायला कमी झाले। आता 25-30 लाख लोक, त्याच्यामुळं थोडीफार भाव कमी आहेत। एखादा झाल्याच्या नंतर परत बाजार भावामध्ये सुधारणा होईल। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। जून महिना उलटला तरी पाऊस न झाल्याने नाशिककर चिंतेमध्ये होते। जिल्ह्याचा पाणी साठा 60% आल्याने पाणी कपातीची टांगती तलवार होती। मात्र आज सकाळपासूनच नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। उकाड्यामुळे त्रस्त झालेला नाशिककर आता जून महिना अखेर सुखावलाय, तर हवेतही गारवा निर्माण झाला। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मालेगाव, कारंजा, मंगळूर, पीर रिसोडसह वाशिम तालुक्यामध्ये रात्री वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यात। खरीपाच्या पेरणी केलेल्या पिकांना पडलेला पाऊस हा पोषक ठरल्याने बळीराजांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मात्र जलपातळी वाढीसाठी जिल्ह्यामध्ये अधिक पावसाची आवश्यकता आहे। हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे पहिल्यांदाच नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। वाशिम जिल्ह्यात पावसामुळे पिकांची वाढ झाल्याने आता डवणीला सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांकडे बैल नसल्याने ट्रॅक्टरलाच डवरे बांधून आता मशागत केली जाते। ट्रॅक्टरला एकाच वेळी अनेक डवरे बांधता येत असल्याने असे जुगाड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात। पुण्यातील माळशेज घाटामध्ये पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे वीकेंडला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झालाय। जून महिना संपत आला तरी माळशेज घाटामध्ये पाऊसच नसल्याने धबधबे प्रवाहित झाले नाहीयेत आणि याचा या ठिकाणच्या व्यावसायिकांना फटका बसलाय। पर्यटकांनी पाठ फिरवल्याने व्यावसायिक अडचणीत आलेत। तर या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला, मात्र पाहिजे तसा पाऊस अद्यापही बरसायला सुरुवात झालेली नाही। मी सध्या माळशेज घाटात आलेलो आहे। आपण या ठिकाणची परिस्थिती पाहू शकता। एरवी माळशेज घाटातील धबधबे खरं तर जूनच्या सुरुवातीलाच बरसायला सुरुवात होतात, खळखळून वाहत असतात। मात्र या ठिकाणी जून महिना संपत आला तरी माळशेज घाटातील हे धबधबे अद्यापही प्रवाहित झालेले नाही। त्यामुळे या ठिकाणी जे काही पर्यटक आहेत त्यांचा अक्षरशः हिरमोड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणावरून पर्यटकांना माघारी जावं लागत आहे। मुंबई, पुणे यासारख्या शहरातनं मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात। काय परिस्थिती आहे सध्या? यावर्षी पावसाळा सुरू झालेला मात्र अद्याप पाऊस सुरू झालेला नाही या ठिकाणी। पाऊस सुरू नसल्यामुळे सर पर्यटक जे येतात माळशेज घाटात
वर्षातून कसं सिजनेबल धंदा आहे ना, आणि पावसाळ्यात वातावरण खूप चांगलं असतं. पाऊस नसल्यामुळे मग पर्यटकांनी पाटेच फिरवले इकडे माळशेजला. हेमंत सापुडे, झी मीडिया, माळशेज, पुणे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.